छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विकृत स्वरूपामध्ये सादर करण्याच्या अनुषंगानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष सातत्याने प्रयत्न करत आहेत. शिवाजी महाराजांची बदनामी हे भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रीय धोरण आहे. अशा स्वरूपामध्ये आम्ही केलेला जो आरोप आहे तो किती खरा आहे याचा हा दुसरा पुरावा आहे. बागेश्वर यांनी जे इतिहासामध्ये ज्याची नोंद नाही, जे इतिहासात घडलं नाही, असा एक शिवाजी महाराजांचा नवीन गुरु हा कुठेतरी जावई शोध लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि दुसरीकडे त्यांना देखील शिष्यत्व बहाल करून ते मोकळे झाले. मात्र हे करत असताना सांगत असताना बागेश्वरांना राजआश्रय आणि राजमान्यता ही कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या वक्तव्यामुळे दिला जात आहे, हा देखील आमचा आरोप आहे. तर दुसरीकडे नितीन गडकरीजी पण त्या ठिकाणी बसलेले आहेत. या दोघांनी या संदर्भामध्ये मंचकावरच उत्तर देणं आणि शिवाजी महाराजांचा जो जाज्वल्य अभिमान जो आहे आणि त्यांचं जे शौर्य आहे हे लोकांपुढे आणि महाराष्ट्रापुढे घेऊन येण्याची जरूरत होती. मात्र त्यांनी एक चकार शब्दही काढला नाही. याचा अर्थ बागेश्वर धाम यांच्या वक्तव्याला ते देखील सहमत आहे असा त्याचा अर्थ निघतो.